नमस्कार. घोटादेवी जलजीवन मिशन कामावर प्रशासनाचा दणका. 90% काम पूर्ण तरी गाव तहानलेले. ठेकेदाराला ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची नोटीस. हिंगोली तालुक्यातील घोटादेवी येथील जलजीवन मिशन योजनेच्या कामाबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने गंभीर दखल घेतली आहे. योजनेचे सुमारे 90% काम पूर्ण झाल्याचा दावा असतानाही गावात अद्याप नियमित पाणीपुरवठा सुरू झाला नसल्याने निदर्शनास आल्यानंतर संबंधित ठेकेदाराला उपविभागीय कार्यालयाने तातडीने काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग हिंगोली यांनी 11 जून 2026 रोजी काढलेल्या पत्रानुसार घोटादेवी येथील जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे काम करारानुसार सुरू असून प्रत्यक्ष पाहणी दरम्यान अनेक त्रुटी आढळून आल्यात. गावात उन्हाळा सुरू असतानाही अद्याप नियमित पाणीपुरवठा सुरू नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. पत्रात नमूद केल्याप्रमाणे योजनेचे सुमारे 90% काम पूर्ण झाले असले तरीही काही किरकोळ कामे शिल्लक आहेत. त्यामुळे उर्वरित काम तात्काळ पूर्ण करून गावात लवकरात लवकर नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याचे निर्देश ठेकेदाराला देण्यात आलेले आहेत. यासोबतच काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरू न झाल्यास संबंधित ठेकेदाराला जबाबदार धरून करारातील अटी व शर्तीनुसार कार्यवाहीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येईल असा इशारा विभागाने दिला आहे. घोटादेवी गावातील नागरिक अनेक दिवसांपासून पाण्याच्या समस्येला सामोरे जात असताना आता ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने थेट नोटीस बजावल्याने योजनेचे उर्वरित काम किती दिवसात पूर्ण होत आहे याकडे सगळ्या गावकऱ्यांचं लक्ष लागलेले आहे. गावकऱ्यांना नियमित पाणी मिळते का असं सर्वच त्याकडे लक्ष देऊन आहेत. हिंगोली लाईव्हसाठी चंद्रकांत वैद्य.